अहो गरवारे बाई, हे सोन्याच्या अंडी देणारे कोंबडे आहेत असं म्हणेल का कोणी? अगदी कोंबड्यासारख्या कोंबड्या दिसतात नाही का? हो ना. मग अंडे अंडे पे लिखा है खाने वाले का नाम देने वाले जरूर, अरे मुर्गे उसका नाम. बंड्या, कोंबड्या एकदम मस्त. ही कोंबडा कोंबडी अशी बिलगून चाललेली पाहिली ना की मला वाटतं आपणही असंच बिलगून चालावं. आपण काय कोंबड्या आहोत काय? मला वाटतं मी कोंबडा झालो असतो तर फार बरं झालं असतं. करेक्ट. बंड्या, तू जर कोंबडा झाला असतास ना तर कोंबडीच्या भोवती शेपूट हलवत गोलगोल छान पिंगा घातला असतास आणि मग तुझ्याकडून रोज एक सोन्याचा अंडा. तू मोठी चॅप्टर पोरगी आहेस हा. अरे, आमच्या कॉलेजातले किती कोंबडे माझ्या मागे कुकुचकू करून ओरडून दमले बिचारे. असं मग त्यांना अंड घालणारी कोंबडी कुठली आणि अंड्यातली कोंबडी कुठली यातला फरक कळलेला नाही. आपलं असं नाही हा, आपण कुकुचकू भलत्या जागी ओरडतच नाही मुळी. ए बंड्या, बंड्या रे मम्मा. हात त्याच्या आईला. अगं मावशीची हालत बघ, या नवरारीनं मावशीला साप तंगवून टाकलाय. हो रे, मी नेसल्यापासून सारखं माझ्या मध्ये गोलगोल 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 हिंडतोय सारखं. अगं मावशी, पावशेर ठोकणारा मर्द असला तरी त्याला रस्ता गोलगोल फिरण्यासारखा वाटतो. म्हणजे मावशी, तुला गोल नेसायची सवय आहे ना, त्यामुळे या नऊवारी मध्ये तुला गोलगोल फिरण्यासारखं वाटतंय. पण मावशी, तुला आता याची सवय करायला हवी हा. अगं आपला सगळा बिझनेस याच्यावर अवलंबून आहे. माय गॉड, आपला सोन्याच्या अंड्यांचा बिझनेस आहे की मम्मीच्या साडीवर बिझनेस आहे? तुला फार चौकशा बुवा. तू चल बघू अगोदर. मला लागली कुणाची उचकी हो, मला बंड्या, काय रे, आपल्याकडे कामाला ठेवलेला हाच तर नवा गडी ना? थांब किती जायला. मावशी, मोठा इमानदार पोरगा आहे. पेट्रोल पंपावर मोटारी धुवत होतं. मला म्हणाला कामाला ठेवा. घेतला ठेवून. पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल पंपावरचा तो. हा, तसा दिसतोय खरा. बघू 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 त्याचं तोंड बघू. माय गॉड, समर्थन, तू आणि इथं आमच्या इथं कामाला? कुठं पडलं हे? काय म्हणालास? कुठं काय काय गो बेबी, तू ओळखतेस याला? अगं मामा, याला मी चांगलाच ओळखते. तुझ्या ओळखी नाहीत कुठे ते सांग. पण याला ओळखत नाही साहेब. हा, मला एक जुळा भाव आहे. तिची आणि तुमची ओळख असेल पाहिजे. रागवू नका, आमची आई देखील फसती. इतकंच कशाला, त्यानं लगीन केलं ना, तिची बायको बी आम्हाला फसती. म्हणून मी घरात नाही राहत, घरापासून लांब राहतो. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, तसा फसला. असं आहे काय? अगं खुळा येतो. आपल्या कामाला असलाच खुळा नोकर पाहिजे. जुळा भाऊ काय? गुन्हेगार लोकांना पकडायचं पोलिसाचं काम धरलंय त्याने, म्हणून त्या गुन्हेगार लोकात जाऊन राहिलाय तो. दादा, त्याचं सोंग जर उघडकीस आलं तर ते लोक जीवन ठेवतील का रे ह्याला? अगं पर शांती आहे, तू त्याला असं एकटं जाऊ दिलंसच कसं मुळे? तुझा टप्पाल मला मिळून मी तर ये पोतून त्याला थोपून तरी धरायचा वातास. मी खूप समजावलं त्याला, पण तो त्याच्या बापाचाच नमुना. जगाचं भलं करण्यासाठीच ही दोन माणसं जन्माला आले. दादा, आपला देश माझ्या संसाराचा सरण रचून सुखी होणार आहे का रे? अगं पर शांती आहे, आता तो कुठं गेलाय एवढं तरी ठाव आहे का तुला? वारड्याला जातो म्हणाला. वारणं? अगं वारणं म्हणजे आपल्याच गावाच्या बाजूला आहे की. तर कुठं कोणाला या गुन्हेगार? तुझ्या माझ्या वाणी समधी भली माणसं राहत्यात तिथं. तू चल, निघायची तयारी कर बघू. अगं आता इथं एकली राहून छान तू काय करणार आहेस? अगं मारुतीन द्रोणागिरीचा पर्वत उचलून छान आणला, तसा तुझ्या लेकाला वारण्याहून शिपरेला आणून टाकतो बघ तुझ्या मोर. काय समजलाय? त्याचा मामा मेलाय होय. वाह बेटानाथ, वाह वाह वाह, तुला असं काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं, नाव कमवायचं होतं. वाह वाह, छान. काढा पाणी, काढा आणि पाणी काढा. तेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं, बोल राधा बोल संगम होगा. मला खोट्यात पाडतो काय?
म्हणे मी हिला ओळखत नाही, जुळा भाऊ असं दाखवतेच मेल्याचा जुळा भाऊ गाणं म्हणतोय. आयला खैबर खीण, आयला या बाईची कटकट हिला फुटवायला पाहिजे. पेटनाथ श्रोजा काय हो समाधान, छान हो तुम्ही सण मात्र छान आणता. तुम्ही मला ओळखत नाही काय? तुम्हाला काय वाटलं माझी इम्पॉर्टंट साडी झाली म्हणून मी तुमचा गळा पकडेन, तुमच्या पगारातले पैसे कापून घेईन? रंकस. मालकीनबाई, मालकीनबाई, अगं वा. मालकीनबाई, माझ्या तुम्हाला एवढी नाडी बांधून द्या हो. Just a bit. काय म्हणाला? काय म्हणते काय? मला खोकला आणि शिंक आली की नाही, माझी तुम्हाला भटकीन खाली उतरती म्हणून म्हटलं जरा जाम बांधून द्या. Idiot, तुझ्या तुमानीची नाडी बांधायला मी इथं आले? नाही, पण आला जात तवा बांधून द्या म्हटलं. माझा हात रॅड आहे तो. बेशरम, लाज वाटत नाही असं काय बोलायला? लाज कशामुळे वाटायला पाहिजे? आमची आई नेहमी म्हणते आडल्या पल्ल्याला मदत करावी, ती नाही माझी नाडी बांधत. मला मालकीनबाई शिंक शी 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 शी, खरंच बाई हा दुसराच कोणीतरी अडाणी टोंगा दिसतोय. जायचं नाही, इथं कोण नाही, तुम्ही चला. नाही जायचं नाही. मामा, अरे रामा रामा, त्या मारी मामा तू इकडे कुठं आला यावेळी? सगळा घोटाळा झाला. एक निस्तरायला जातोय तर दुसरा समोर उभं राहतंय. येस, मामा को फुटाने को मागता. चलो बेटा नाथा, मामाच्या गावाला घालवूया, मामाला मामाच्या गावाला घालवूया. अरे इथं नाता नावाचा कुणी हाय का रे माणूस? इथं नाचायला कोण नाही. माझ्या भाच्या तू इथं आहेस होय? अरे, अरे, या आईला माझ्या अंगावर येतोय. त्या आईला मामा तू इथे कुठं आला बोंबला? पण किती दिवस झाले आता? अरे पण मामा तू इथं आलायस कशाला? अरे नाता भल्या माणसा, तू इथं गुन्हेगार लोकात राहिल्यापासून आमचा जीव अगदी शाप उडून गेलाय बघ. मामा हळू बोल. अरे हळू बोल काय म्हणतोय? तक्र तुझी आई धाय धाय रडत बसलीये. अरे एकलं पोर तू तिचं. मामा मामा किती बोलशील तू? किती गडबड्या स्वभाव तुझा. अरे गाव सोडून आईला सोडून शांत तकडं इकडं आलास. अरे तू काय अडाणी माणूस नाहीस, चांगला शिकलेला गाजारवाट झालेला माणूस आहेस तू. अरे शुक शुक काय करतोय? आणि हे काय आपला अवतार करून घेतलाय? इतकं शिकून मम्मीला नोकरी मिळणार व्हाय रे तुला? मामा माझ्या ग्रॅज्युएट होण्याला तिकडे मुंबईत कवडीची सुद्धा किंमत नाही. अरे नसू देत, तुझा मामा काय नियालाय वय? मग जमीन जुमलान वाड आहे तुझ्या मामाचा. अरे सगळा भाचा तू माझा, आम्हाला पोहार नाही की बाळ नाही. अरे तू असं दुसऱ्याच्या घरी गडी माणसागत राबून पोट भरायची येळ आली वय तुझी? तसं नाही रे. अरे चल सरळ घरला चल, नाही तर खांद्या मारून घेऊन जाईन मी तुला. थांब मामा थांब. अरे माझं ऐकून तर घे. अरे मी इथं कामा राहिलो ना, तू इथल्या पोल्ट्री फार्मवर. मला कोंबड्या पाळायचा धंदा फार आवडतो बघ. अरे मग एकदा तोंड उघडून बोल की तुझ्या मामाजवळ फकस. अख्खा कोंबड्याचा फार्म देतो तुझ्या नावावर करून. अरे मामा या धंद्यातली माहिती नको का व्हायला मला? म्हणजे या कोंबड्या कुठून आणायच्या, त्यांना पोसायचं कसं, त्यांची निगा कशी राखायची, त्यांची अंडी कुठे विकायची, या कोंबड्या कुठे विकायच्या, पिसं कुठे विकायची, ही सगळी जर मला माहिती नाही झाली तर मी धंदा कसा करणार? आणि काय फार दिवसाचा प्रश्न नाहीये. 8, 10, 15 दिवस इकडे तिकडं की झाली आमची नोकरी, आम्ही चाललो. अरे पण तुझी आई म्हणत होती की तू गुन्हेगार लोकात. मामा मामा गुन्हेगार वगैरे तसं काही सुद्धा नाही इथं. तूच आपल्या डोळ्याने सगळं फिरून बघितलंस की नाही? मग मामा मी तुझा लाडका भाचा आहे की नाही? मग माझं एक काम कर की तूच आईची समजूत काढ. नाही म्हणजे 4-5 दिवसात मी सवड काढून तिला भेटायला येतोच. कसं? बर येऊ का आम्ही आता? निघ निघ मामा, लवकर निघ लवकर निघ. तुला गेलं पाहिजे, घरी पोचायला उशीर होईल ना. चला मामाची एक झंझट निस्तरली. पण इथल्या गोलमालाचं पोल मलाच खोललं पाहिजे. काय भानगड ही होल पाडून पाहिलीच पाहिजे. अहो काय करताय काय? हे काय कोण आहे काय? अहो, तो भामटा आपल्या तिघांच्या बायकांना आत घेऊन काय करतोय ते बघतो. काय म्हणताय? आपल्या तिघांच्या बायकांना हो आत घेऊन हो दार लावून? हो तुमची सुद्धा किटली आत आहे. हो. अहो दार फोडा, पोलिसांना बोलवा. बोंबलू नका, पोलीस आपल्याला फोडतील. गप्पा बसा. हा दार फोडा, पोलिसांना बोलवा. आरडाओरडा करू नका हो. आमची मंडळी
म्हणजे त्या भामट्याची मावशी आत आहे, ती त्याला आईसारखीच आहे, तेव्हा तसं काही होणार नाही. पण तुमच्या मंडळांनी जागा सोडली की नाही ते बघतो. काय हो आहे जागेवर आहे. काय हो काय बंड्या काय हो तिघींना एकदम जवळ घेऊन काय हातवारे करून काहीतरी सांगतोय. नुसतं सांगतोयस ना, हो हो. तसलं काही नाही ना. नाही नाही अजून तोंडीत चाललंय. बघू दे मला. बघा बघा. काय हो अहो या भोकातून आमची मधुमालिनी हा. 9 वारी साडीत अशी काय दिसते. तरी मागणं पाहिली. अहो 3 मुलाची आई आहे, तिला कोणी म्हणणार सुद्धा नाही. या. बाजूला व्हा, आमचा तांबडा भोपळा कसा काय दिसतोय ते पाहतो. पहा राजमातीचा किल्ला पाहिल्यासारखं वाटते. अगो बाई, अहो चैत्रातल्या हळदी कुंकवाचं म्हणतोय हा. चैत्रातलं करा, वैशाखातलं करा, नाही तर फाल्गुनातलं करा. मावशी, नांदगाव म्हणून एका गावात आपण हे हळदी कुंकवाचं नाटक करणार आहोत. गावातल्या बायका हळदी कुंकवाला येतील. त्यातल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या बायकांचे पत्ते फर्स्ट क्लास युक्तीने आपण काढून घ्यायचे आणि ते मला आणून द्यायचे की तुमचं काम संपलं. हत्तेच्या एवढंच ना. बंड्या तू काही काळजी करू नकोस. अरे ह्या दोघींच्या मदतीने मी बरोबर नाटक वठवते. बायांनो, चैत्रातल्या हळदी कुंकवाचा महिमा फार मोठा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कुंकू हीच खरी आम्हा बायकांची धनदौलत आहे आणि नवरा हेच आपलं दैवत आहे, नाही का हो? नवऱ्याच्या नावानं आपण आपल्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरतो आणि देवाला सांगतो, देवा माझं कुंकू अखंड बळकट. होय ग होय, भरल्या कुंकवानं आम्हाला संसारातून उठव असं आपण देवाला म्हणतो. नवरा सुखी तर संसार सुखाचा होतो. नवऱ्याच्या हाताला यश मिळावं, त्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून तर हे हळदी कुंकू करायचं. सवाष्णबाईला आपण देवीचा अवतार मानतो म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्य होती. अहो आता काळ बदललाय, आता आशीर्वाद नाही चालायचा. अहो 2 या 3 बस असा आशीर्वाद द्यायचं आणि म्हणायचं पहिला लांबवा आणि दुसरा थांबवाच. अगं मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. कुठं बरं? कुठे राहता तुम्ही? इथंच गंगावेशी जवळ अण्णा गिरकरांचं घर. गंगावेशी गिरकरांचं घर. चुकलं माकलं तर काही राग धरायचं नाही बरं का. तुम्ही सुद्धा गंगावेशीचे का? नाही बाई, आम्ही पांढरपाड्याच्या सखाराम पाटलांचं घर. पांढरपाड्याच्या सखाराम पाटलाचं घर. हे पहा, आता ओळख देख ठेवायची बर का. आम्ही पुन्हा आलो ना की नक्की येऊ तुमच्याकडे. होय, या की. आम्ही इथंच राहतो वरच्या आळीला. शिवबा सोनाराचं घर. शिवबा सोनाराचं घर काय?